हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण एकही सेफ्टी पिनचा वापर न करता साडी नेसणार आहोत। तर ही साडी कशा प्रकारे नेसायची आहे ती आपण आता पाहणार आहोत। तर आता इथे मी ही साडी जी आहे ती घेतलेली आहे, सॉफ्टमध्येच आहे साडी, कॉटन सिल्कमध्येच आहे। तर आता इथे आपण साडी नेसायला सुरुवात केलेली आहे। तर साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी मी सॅन्डलचा वापर केलेला आहे आणि आता इथे साडी जी आहे ती सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण साडी टक करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे। तर डिटेलमध्ये अगदी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की साडी कशी नेसायची या बाबतीत, तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तर तो तुम्ही पाहू शकता। आता इथे आपली साडी जी आहे ती टक करून झालेली आहे। त्याच्यानंतर आता इथे या साडीचा जो पदर आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे। तर पदर आधी मी पाठीमागून पुढे असा आपल्या डाव्या खांद्यावरती येणार आहे। तर तो पदर आधी मी पाठीमागून पुढे असा घेतलेला आहे आणि आता इथे या साडीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी काढायला सुरुवात केलेली आहे। तर आता पदर काढताना पदराची जी पहिली आपली प्लीट आहे ती मी मोठी घेतलेली आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी छोट्या छोट्या अशा घेतलेल्या आहेत। कारण काय, तर काही ज्या प्लीट्स असतात त्या बाहेर अशा येतात, तर यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, पहिली प्लीट मोठी घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या प्लीट्स राहिलेल्या असतात त्या आपल्याला छोट्या घ्यायच्या आहेत। आता या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ते मी अशा प्रकारे एकत्र अशा करून घेणार आहे। प्रेस करतच आपल्याला घ्यायचं आहे। पदराला सेफ्टी पिनचा वापर आपल्याला करायचा नसेल किंवा कुठच्याही पिनचा वापर करायचा नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पदर ज्यावेळी सेट करतो ना त्यावेळी असा आपल्या हनुवटीखाली आपल्याला पदर घ्यायचा आहे। जितका पदराचा जो भाग आहे तो सेट होईल तितका आपल्याला झाल्यानंतर तो फोल्ड करायचा आहे आणि बाकीचा जो पदर आहे राहिलेला तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे समजा काही जे साड्या असतात ते एकदम कडक फॅब्रिकच्या असतील तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक एक अशी प्लीट आपल्या हाताने आपल्याला प्रेस करत जायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र करून परत एकदा आपल्याला प्रेस करत जायचं आहे। असे केल्यामुळे तुमच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितच राहणार आहेत। तर अशा प्रकारे आता हा जो पदर आहे तो आपल्याला पूर्ण असं सेट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला थोडासा पदर जो आहे तो आपला झालेला आहे। बाकीचा जो राहिलेला जो पदराचा भाग आहे तो पण मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अगदी करून घेणार आहे। तर आजच्या व्हिडिओमधून आपण एकाही सेफ्टी पिनचा वापर न करता आजची ही जी साडी आहे ती नेसणार आहोत। तर याच्यासाठी कुठच्या पिनचा वापर करायचा आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप उपयोगी असा हा पिन आहे। तुमच्या साडी ज्यावेळी आपण सेफ्टी पिनचा वापर करतो त्यावेळी तो जो सेफ्टी पिन असतो तो साड्यांमध्ये अडकतो, साड्यांमध्ये होल पडतात, साड्या खराब होतात। तर यासाठी आपण दुसऱ्या कुठच्या पिनचा वापर करू शकतो का, तर हो करू शकतो। कुठचा पिन आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे आता। तर आधी इथे आता सगळ्याचा पदर आहे तो आपला रेडी झालेला आहे। पदराला मी तात्पुरता इथे सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे। का केलेला आहे तेही सांगते। ज्यावेळी आपण जो पिन आता वापरणार आहोत तो पिन आपल्याला लावायचा असेल त्यावेळी काय होणार आहे की ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत त्या प्लीट्स आहेत त्या सरकू शकतात। यासाठी आधी सेफ्टी पिन जो आहे तो त्या सगळ्या प्लीट्सना लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता हा जो पिन आहे बघा, मी तुम्हाला दाखवत होते, हा आहे साडीसाठी स्पेशल असा हा पिन आहे, एक्स पिन आपण म्हणू शकतो याला। तर हा जो पिन आहे तो तुम्हाला कुठेही मिळून जाईल, म्हणजे अगदी ऑनलाईन पण मिळून जाईल। मी हा पिन जो आहे तो मिशोवरून घेतलेला आहे आणि जास्त किंमतही नाही आहे, एकदम छान असा पिन आहे हा। तर हा पिन आपल्याला घ्यायचा आहे आणि बस आपल्या पदराला आपल्याला लावायचा आहे। आपला ब्लाऊज आणि ह्या सगळ्या जो पदर आहे तो अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित असा हा पिन लावायचा आहे। आता हा जो पिन आहे तो यू पिन आपला कसा असतो, म्हणजे साडी पिन आपला कसा असतो त्याचप्रमाणे आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळी तो पिन आपण लावायला जातो ना त्यावेळी काही ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या सरकू शकतात। तर यासाठी मी काय केलं, आधी सेफ्टी पिन लावला, सगळ्या ज्या प्लीट्स आहेत आपला पदर जो आहे तो सेट झाल्यानंतर त्यांना सेफ्टी पिन लावला आणि त्याच्यानंतर हा एक्स पिन जो आहे तो मी लावलेला आहे। आता मी जो सेफ्टी पिन लावलेला होता तो काढून टाकलेला आहे। आता इथे बघा आपल्या गळ्याच्या इथे बघा पहिली जी प्लीट आपली येते ना ती एकदम अशी गळ्याजवळ येते, तर ती गळ्याजवळ येऊ नये यासाठी पण आपण ह्या पिनचा वापर करू शकतो। आपण इथे बघा सेफ्टी पिनचा वापर करतो, तर तो न करता आपण ह्याही पिनचा वापर करू शकतो। कसा करायचा आहे तोही सांगते। तर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत। फक्त जी वरची प्लीट आहे, जी काठाची प्लीट आहे ती फक्त सोडायची आहे आपल्याला आणि बाकीच्या सगळ्या प्लीटना आपल्याला इथे असा ब्लाऊज आणि त्या प्लीट यांना आपल्याला तो पिन जो आहे तो लावायचा आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पिन आहे तो फक्त लावायचा आहे। तर असं केल्यामुळे तुमची जी पहिली प्लीट एकदम गळ्याजवळ येणार असेल तर ती अजिबात येणार नाही आहे। तर अशा प्रकारे आपण एक्स पिनचा 2 ठिकाणी वापर केलेला आहे।
आता इथे बघा समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत, त्या आपल्याला सेट करून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आपण एकदम छोट्या छोट्या प्लीट्स काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे बघा समोरच्या प्लीट्स एकदम छान अशा दिसत आहेत. आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण काढायच्या आहेत. कमरेच्या इथल्या ज्यावेळी आपण प्लीट्स काढायला जातो त्यावेळी पण आपण सेफ्टी पिनचा वापर करतो, पण आत्ता पण आपण सेफ्टी पिनचा अजिबात वापर करणार नाही आहोत. तर इथे आता कमरेच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण कशा प्रकारे काढायच्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहे. यावरती मी एक व्हिडिओ पूर्ण अगदी डिटेलमध्ये पण केलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो काठ आहे तो आपला जिथे आपण पेटीकोटची नॉट बांधतो तेवढा आपल्याला हा जो भाग आहे साडीचा तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर असा 2 बोटांमध्ये फक्त आपल्याला तो अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं की बघा बाजूला सगळ्या कमरेच्या इथे ज्या आहेत त्या प्लीट्स आपल्या पडलेल्या आहेत. आता इथे जे साडीचा भाग आपण खेचून घेतलेला आहे तिथे आपल्याला फक्त असा हा रबर बँड आहे तो लावायचा आहे. फक्त सोपी पद्धत आहे, अजिबात इथे आपण सेफ्टी पिनचा वापर हा केलेला नाही आहे. इथे आपला काठ जो आहे किंवा कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पडलेल्याच असतात, फक्त आपल्याला ते सेट करून घ्यायचे आहेत. आणि जो आपण खेचलेला जो भाग आहे जिथे आपण रबर लावलेला होता तो फक्त आपल्याला टक करून घ्यायचा आहे. टक करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जिथे आपण निऱ्या टक करणार आहोत तिथे करायचं नाही आहे, तर थोडासा बाजूला तुम्ही टक करा. नाहीतर तो जो भाग असेल ना जिथे आपण निऱ्या टक केला तिथेच जर आपण टक केला तर तो भाग जो असतो तो फुगीर दिसू शकतो. यासाठी थोडंसं आपल्या साईडला जो आहे तो टक करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी पटकन अशा रेडी झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या आहेत त्याही काढायच्या आहेत. तर आता एक एक अशा नॉर्मल जशा आपण साडीच्या ज्या निऱ्या असतात त्या काढतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला काढायच्या आहेत. तर साडीच्या निऱ्या समजा खूपच साडी फुलत असेल आणि निऱ्या नीट येत नसतील तर त्यासाठी पण एक महत्त्वाची ट्रिक आहे, ती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतो. तर आता इथे पाहत असाल तुम्ही आपण जे पहिल्या ज्या 2 प्लीट काढलेल्या होत्या प्लीट्स होत्या तर त्या व्यवस्थित होत नव्हत्या. त्याच्यामुळे काय केलेलं आहे मी त्या 2 प्लीट्सची फक्त एकच अशी प्लीट्स केलेली आहे आपली. आणि सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला अशा एक एक करून अशा सेट करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे बघा ज्यावेळी मी निऱ्या काढते त्यावेळी मी पहिल्यांदा ती सेफ्टी पिन लावते आणि त्याच्यानंतरच बाकीच्या ज्या निऱ्या असतात ते मी सेट करते. पण आता इथे मला सेफ्टी पिनचा वापर करायचाच नाही आहे, त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे थोडंसं असं जे निऱ्या आहेत त्या थोड्या थोड्या अंतरावर ते अशा ज्या आहेत त्या सेट करत जाणार आहे. म्हणजे फक्त प्रेस करत जाणार आहे मी. व्यवस्थित तुम्ही प्रेस करा, एक एक करून निरी प्रेस करा किंवा अशा 2-2 किंवा 3-3 अशा निऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि प्रेस करत जायचं आहे. आता मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा एकत्र घेतलेल्या आहेत आणि प्रेस करत गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे साडीचा जो काठ जो असतो तो थोडासा कडक असतो, त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे फक्त असं गुंडाई करत जायचं, ज्याच्यामुळे त्याच्या निऱ्याच्या काठाच्या इथल्या ज्या आपल्या निऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा राहू शकतील. आता इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या काढून झालेल्या आहेत. आता निऱ्या आपल्या सेट झालेल्या आहेत व्यवस्थित. आता फक्त आपल्याला त्या टक करून घ्यायच्या आहेत. तर टक आपण व्यवस्थितरित्या करायचं आहे, कुठेही फुगीर दिसता नाही यासाठी आपल्याला व्यवस्थित असं टक करायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ज्यावेळी आपण निऱ्या काढतो त्यावेळी त्या एकावर एक अशा आपल्याला घ्यायच्या नसतात. तर निऱ्या काढताना आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्यात, म्हणजे काही अंतरावरती अर्धा इंचावरती तुम्ही ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या ज्या निऱ्या दिसतात ना त्या खूप सुंदर दिसतात. आता तुम्ही बघत असाल या सगळ्या ज्या निऱ्या त्या एकापाठोपाठ एक अशा घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या खूप सुंदर अशा दिसत आहेत. आता परत एकदा मी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा करून घेते. कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघत असाल आज आपण एकाही सेफ्टी पिनचा वापर न करता ही साडी जी आहे ती नेसलेली आहे. तर आता इथे तुम्ही पाहत असाल आपला जो पदर आहे, पदराच्या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. पहिली जी प्लीट एकदम आपल्या गळ्याजवळ येते तीही आपली अगदी व्यवस्थित आता आलेली आहे. आणि आता हा जो पिन आहे तो आपण पहिली जी प्लीट आहे वरची जी काठ जो आहे तो आपण सोडलेला आहे, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या प्लीट्सना आपण पिनअप केला, त्याच्यामुळे आपला पिन पण आता दिसणार नाही आहे. आता आणखी एक पिन आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे या निऱ्यांसाठी. बघा आपण निऱ्या ज्यावेळी असतात त्या निऱ्या सेट अगदी व्यवस्थित जशाच तशा राहाव्या त्यासाठी आपण पिनअप करतो, पण तो पिन जो असतो तो आपल्याला पोटाला
लागण्याची शक्यता असते, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारचा पिन जो आहे तो तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे आपण हा जो एक पिन आहे तो आपण 3 ठिकाणी याचा वापर केलेला आहे आणि आपण अगदी परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती नेसलेली आहे। तर तुम्हाला पण सेफ्टी पिनची भीती वाटत असेल, तुमच्या साड्या सेफ्टी पिनने खराब होत असतील किंवा याची भीती तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही अशा ह्या एक्स पिनचा वापर नक्कीच करू शकता। ह्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हा जो साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला होता, तर त्या ब्लाऊजची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर नक्कीच तुम्ही पाहू शकता आणि अगदी घेऊही शकता। खूप छान असा पिन आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इतरही तुम्हाला साड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते नक्कीच पाहत जा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।